नीलम गोऱ्या कित्येक वर्ष आपल्या सभागृहाच्या उपसभापती आहेत। एक महिलांचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा एक आवरा आहे आणि त्या महिलांचं नेतृत्व करतात। आणि एवढ्या चांगल्या मोठ्या पोस्टवर असणाऱ्या महिलाबद्दल अशी विधान संजय राऊतला करणं हे अशोभनीय आहे। त्याचा मी जाहीर निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि हा संजय राऊत हा कुठल्या याचा समजायला मार्ग नाही। तो काही बडबडत असून मला वाटतं तो वेडा झालेला आहे। त्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट केला पाहिजे असं माझा सल्ला आहे। आणि त्याला इशारा देऊ इच्छितो, पुन्हा जर असं काही त्यांनी केलं तर माझ्या मतदारसंघामध्ये आला तर त्याला आम्ही काळफाट्याशिवाय राहणार। नक्की जर आज पाहिलं तर आज मराठी भाषा दिवस आहे, यावर तुम्ही मला फार आनंद आहे की मराठी भाषेला भाषेचा दर्जा दिलेला आहे। पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे साहेब आणि प्रयत्न करून हे काम केलेलं आहे। गेली कित्येक वर्ष या बाबतीत तसं घडलं नव्हतं, हे घडलेलं आहे। त्याबद्दल मनापासून अभिनंदन आहे। आणि मराठी भाषा ही आता याच्यापेक्षा आणखी सुदृढ झाली पाहिजे, सुदृढ होईल याची मला खात्री आहे। कायदा सुव्यवस्थेची एक प्रश्न पडलेला आहे। महिला आता सध्या घाबरलेल्या आहेत। पुण्यातल्या स्वर्गेटच्या आता ही घटना घडलेली आहे त्या महिलासोबत, यावर तुम्ही कसं पाहता? आमचं सरकार हे महिलांचं संरक्षण करणारं सरकार आहे। ज्या नराधमाने असं केलेलं आहे त्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची महिलांतर्फे सर्वांतर्फे मागणी आहे। आणि मध्ये आमचे उपमुख्यमंत्री आमच्याकडे गोविंदाला आले तेव्हा बोलले होते, अशा कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला फाशी दिली जाईल। आणि मी त्याचा निषेध करून त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमच्या महिलांतर्फे मागणी करतो। नगरसेवकाची घटना घडलेली आहे, ह्यामध्ये सुरक्षाला घेऊन काय नियोजन करण्यात येणार आहे का पुढे जाऊन? हा, आता त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब हे सर्व बसून त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार आहेत। परिवहन मंत्री आमचे आहेत, ते पण सक्षम आहेत, ते सुद्धा याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी पुरवली जाईल याच्याकडे प्राधान्य देतील।